नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला जे आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांचा अनुभव सांगणार आहे. तर खूप छोटा आहे पण खूप दिव्य हृदयद्रावक आहे की हा अनुभव यायला पण नशीब लागतं, भाग्य लागतं. तर कोणता अनुभव आहे तर आपण ते पाहूया. तर सकाळी सगळे माझी पूजा वगैरे झाली. त्या ताई म्हणतात माझी सकाळची मी आंघोळ केली, शुचिर्भूत झाले, साफसफाई झाली. त्याच्यानंतर मी देवपूजेला बसले. देवपूजा करताना देवपूजा झाली माझी. सकाळीच त्यांनी सगळे आवरून घेतलं. मंत्र स्तोत्र वगैरे आरती हे सगळं झालं आणि त्या स्वयंपाकाला लागल्याच्या नंतर त्यांनी चपाती करायला घेतल्या. भाजी झाली, भात झाला, बाकीचे सगळे स्वयंपाक वगैरे झाला आणि पोळ्या करायला घेतल्या. तर चपाती करताना त्यांनी चपात्या करायला घेतल्या. 2-3 पोळ्या झाल्या, त्या चपात्या झाल्या. त्यानंतरची पोळी भाजताना पोळीवर असे स्वामींचे दिव्य पाऊल उमटलं. तर त्या ताई म्हणतात, नमस्कार. आज सकाळी सर्व उपासना झाल्यावर स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक करत असताना स्वामींचे नामस्मरण चालू होते. तर 2-3 पोळ्या झाल्यावर त्यानंतरची पोळी भाजताना पोळीवर असे स्वामींचे दिव्य पाऊल उमटले आणि अशा प्रकारे स्वामींचे दिव्य दर्शनच झाले. श्री स्वामी समर्थ. आणि मी तुम्हाला हा फोटो शेअर करते. तुम्ही बघा की त्या चपातीवर किती हुबेहूब स्वामींचे चरण दिसत आहेत, स्वामींचे पाऊल दिसत आहेत की साक्षात त्या ताईंना स्वामींनी स्वयंपाक करता करता दर्शन दिलं. बघा, तुम्ही जे मनात बोलता ते स्वामींना समजतं, स्वामींपर्यंत जातं आणि तुमचे जसे विचार असतात तसंच समोर घडतं. बघा, त्या ताईंची उपासना झाली होती, पूजा अर्चा झाली आणि त्यांनी काहीतरी गुणगणायचं म्हणून ते स्वामींचं नामस्मरण करत त्या स्वयंपाक करत होत्या. स्वामींचं नामस्मरण करत करत त्या स्वयंपाक करायला लागल्या. 2-3 पोळ्या पण झाल्या आणि त्याच्यानंतरच्या पोळीवर स्वामींनी त्यांना दर्शन दिलं. गुरुमौली नेहमी म्हणतात की स्वयंपाक करताना घरातल्या स्त्रीने नेहमी स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. स्वामींचं नामस्मरण करता करता स्वयंपाक केला पाहिजे. का तर घरातली स्त्री जसा स्वयंपाक बनवते, जसे तिचे विचार असतात, जसं ती बोलते तसंच त्या अन्नामध्ये उतरतं आणि तसंच बाकीच्यांमध्ये पण विचार पसरायला सुरुवात होते. म्हणून घरातल्या स्त्रीने नेहमी सकारात्मक राहून स्वामींचं नामस्मरण करून अन्न हे शिजवलं पाहिजे, स्वयंपाक हा बनवला पाहिजे. कारण का तर आपल्या अन्नामध्ये, आपल्या स्वयंपाकामध्ये स्वामींचं नामस्मरण स्वामींची भक्ती उतरते आणि स्वयंपाक हा रुचकर होतो आणि आपल्या घरात अन्न हे कधीच कमी पडत नाही आणि पदोपदी आपल्याला स्वामींची प्रचिती पण येते. जशी ह्या ताईंना आली तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला प्रचिती देत असतात. आता ह्या ताईंना स्वामींनी चपातीच्या रूपामध्ये प्रचिती दिली, अनुभव दिला. त्याच्यामध्ये पाऊल दिसणं ही छोटी गोष्ट नाही आहे. कारण हा अनुभव यायला पण खूप भाग्य लागतं. हा एक फक्त स्वामी सेवेकरीच जाणू शकतो. का तर ती भक्ती एवढी त्यांची स्वामींपर्यंत पोहोचलेली असते, तेव्हाच अशा अनुभव येतात. कारण एक स्वामी सेवेकरी इतकी सेवा करून पण त्यांना अनुभव येत नाहीत. पण काहींची सेवा थोडीच करतात पण तरी पण ती स्वामींपर्यंत पोहोचते. आणि असे छोटे छोटे अनुभव म्हणा किंवा स्वामी प्रत्येक पदोपदी आपल्याला प्रचिती देत असतात, अनुभव देत असतात. तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.